आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। आपण एका भावनेनं, एका प्रेमानं आणि आईवर प्रेम करणारे सगळे आपण, माऊलीवर प्रेम करणारे, चंडिकेवर, नवश्री भैरी देवांवर प्रेम करणारे आपण सगळे भाविक आहात। मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे। ती महत्वाची विनंती म्हणजे कधी कधी मी सांगितलं होतं की कधी कधी असं होतं की आपल्याला ही पालखी एकदा वाजायला लागली, होडीवरती आली तर मग त्या ठिकाणी आपली धावपळ होते। कधी चहा प्यायला मिळत नाही, कधी काही नाश्ता करायला मिळत नाही, मग धावपळीमध्ये आपला वेळ सारा जातो आणि त्याची तरतूद देखील या ठिकाणी आम्ही करण्यात ठेवलेली आहे। कुणीही जायचं नाही या ठिकाणी। या अल्पाहाराची व्यवस्था सन्माननीय गुरुदत्त मनोहर शिंदे यांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, चहाची व्यवस्था। सर्वांनी जागेवर बसून घ्या, थोडा वेळ महिलांनी, विशेष करून महिलांनी जागेवर बसून घ्या आणि मी जेव्हा सांगेन तेव्हा मात्र येऊन आपण देवीचं दर्शन घ्यायला काय हरकत नाही। तोपर्यंत जरा बसून घ्या शांततेने, महिलांनी बसून घ्या। तर या ठिकाणी जो आपल्याला अल्पाहार आहे, नाश्ता आहे, त्याची सोय गुरुदत्त यांनी केलेली आहे। आपली वर्गणी सोडून इतरस्त आणखी त्यांनी 3000 रुपये या ठिकाणी देऊन चांगल्या तऱ्हेच्या नाश्त्याची सोय केलेली आहे। त्याचप्रमाणे सदानंद नारायणराव शिंदे यांनी या ठिकाणी संपूर्ण या सगळ्या आलेल्या भाविकांना चहाची व्यवस्था केलेली आहे आणि या सगळ्यांना नाश्ता म्हटला की पाण्याची जरूर लागते, कारण पाणी हे जीवन आहे। या जीवनासाठी या ठिकाणी या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम उर्फ भाऊ चंद्रसेन शिंदे यांनी संपूर्ण थंडगार पाण्याची योजना या ठिकाणी ठेवलेली आहे। तसं पाहिलं तर या ठिकाणी खूपशी मदत आपल्याला वाचून दाखवण्यात येणार आहे। खूप लोकांनी मदत केलेली आहे आणि माझी कल्पनाही नव्हती, कल्पनेच्या बाहेर या ठिकाणी स्टेडियम भरले महिलांनी आणि म्हणून एकदा जोरदार आवाज देऊया, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा। आणि या ठिकाणी खरोखर नारीनी आपलं प्रदर्शन उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ आज या ठिकाणी आपल्या आईची शिमगा उत्सव आपण सर्व साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे अनेक ठिकाणातून आपल्या गावची आरांच्या आशीर्वादाने ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत। तेव्हा त्यांना उदंड आयुष्य आईने द्यावं ही मी आई चंडिकेच्या चरणी मस्तक ठेवून तिला विनंती करतो की या सर्व बाळगोपाळांना चांगल्या प्रकारची शक्ती दे, चांगल्या प्रकारची त्यांना बुद्धी दे आणि सगळ्या गोष्टीने त्यांना समृद्धीच्या मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न कर, ही त्यांना मी विनंती करतो आईला। आणि आपण सर्व भाविक आलात त्याबद्दल मी गावच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक सांगितलं जाईल। हे पहा, महिला वर्ग आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचं आहे, परंतु मी आपल्याला विनंती करतो की पहिला नाश्ताही करून घ्या, कारण यावर्षी इतकी तुफानी गर्दी असेल, इतका मोठा आता आबांनी सांगितल्याप्रमाणे इतका मोठा जल्लोष असेल याची कल्पना आम्हाला नव्हती, तरी देखील आपल्याला काही माता कमी पडू देणार नाही। विशेष म्हणजे हे झालेली जी आपल्याला भारतीय बैठक जी आहे, या बैठकीच्या स्वरूपात आबाने आता जरी सांगितलेलं असलं तरी गावच्या लोकांनी, गावच्या तरुणांनी आणि गावच्या मानकऱ्यांच्याकडे निर्णय व्हायचा आहे, पण तो निर्णय आपण कालच करतो नेहमीप्रमाणे, समजलं का? काल तो विषय राहिलेला आहे। हा ठीक आहे, चर्चा झालेली नाही त्या विषयामध्ये, तर ती आज चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेतून जे काय निष्पन्न होईल ते सगळ्या लोकांना सांगितलं जाईल। बसलो तेव्हा दोन आणखीन आमच्याकडे मागणी करण्यात आली की मुंबई मंडळाकडे
आणि गावच्या मंडळाकडे देखील मागणी करण्यात आली की या ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता पडते. मोठ्या मोठ्या उत्सवात देवाची चोरी गेलेली पेटी ही एकदा पुन्हा बनवण्यासाठी ग्रामस्थांनी आणि भाविकांनी विनंती केलेली आहे. त्याचीही लवकरात लवकर पूर्तता करू, कारण आपल्या मागे आपली चंद्रिका माता आहे जाहीर केलं आहे. तेव्हा खजिनदार शैलेश प्रतापराव शिंदे आपण ही असलेली देणगी घेऊन जातावी. यांनी 2000 रुपये नाही 2,000 लिटरची पाण्याची टाकी देण्याचं जाहीर केलेलं आहे. चंद्रिका माते की दोन्ही प्रश्न इथेच सुटलेले आहेत.